नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण केदारवरती जीवघेणा हल्ला करणार आहे तो म्हणजे युवराज. त्याने केदारला मारण्यासाठी गुंड पाठवलेले आहेत, कारण घरी झालेल्या अपमानाचा त्याला बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठी त्याने हे सगळं केलेलं आहे. परंतु तारिणी कशा पद्धतीने जाऊन केदारचा जीव वाचवणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता पूजा घरी आहे, मागे गणेश जयंती आहे, त्यासाठी घरी पूजा ठेवलेली आहे. त्या पूजेचा मान इकडे केदार आणि तारिणीला दिलेला असतो. या गोष्टीचा राग निशी आणि युवराजला आलेला आहे, म्हणून त्या दोघांनी प्लॅन केलेला असतो. तो प्लॅन म्हणजेच या दोघांना त्या दोघांना घराबाहेर काढण्यासाठी मग निशी आणि युवराज या दोघांनीही डायमंड नेकलेस जो आहे, जो निशीला गिफ्ट केलेला असतो पद्मिनीने, तो नेकलेस तारिणीच्या रूममध्ये नेऊन ठेवलेला असतो. परंतु तारिणीने हुशारीने, म्हणजेच बाप्पाच्या कृपेने म्हटलं तरी काही हरकत नाही आहे, तारिणीने हुशारीने तो नेकलेस निशीच्या कपाटात नेऊन ठेवून निशीची वाट लावलेली असते. आणि जेव्हा निशीवर सगळं येऊन शेकतं तेव्हा मात्र निशी आता पेटून उठते आणि निशी म्हणू लागते की मी हे केलेलंच नाही आहे, हे सगळं करण्याचा प्लॅन युवराजने आखलेला होता, असं निशी सर्वांसमोर बोलून दाखवत असते. तर आता हे सगळं घडत असतं ते कशा पद्धतीने आपण पाहणार आहोत. कारण काहीही झालं तरीही इकडे खांडेकरांच्या घरी आता इकडे कौशिकीला तो हार निशीच्या कपाटात सापडतो. निशीच्या कपाटात तो हार सापडल्यानंतर आजी, त्याचबरोबर कौशिकी अजिबात शांत बसत नाहीत. आजीने तर निशीचा हात धरलेला असतो आणि तिला फरफटत बाहेर आणायला सुरुवात केलेली असते. कारण निशीनं जे काय केलेलं आहे त्या चुकीची शिक्षा निशीला झालीच पाहिजे असं आजीला वाटत असतं. आणि आजी म्हणत असते की इतक्या वेळ निशी तारिणीवरती तू आरोप करत होती, पण चूक तर तुझी आहे आणि हे सगळं तू केलेलं आहे, असं म्हणत आजीने सगळ्यांच्या समोर सत्य आणलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे युवराजला आता निशीला जेव्हा विचारलं जातं तेव्हा निशी सगळ्यांच्या समोर सांगून टाकते की हा सगळा प्लॅन युवराजचा होता. तेव्हा दयानंद खांडेकर म्हणजेच बाबांना इकडे खूपच राग आलेला असतो. ते म्हणतात की असा मुलगा कसा मी जन्माला घातला हेच मला कळत नाही आहे, कारण तू जरा पण तुझी लायकी नाही आहे, असं म्हणत इकडे दयानंद काकांनी युवराजचं थोबाड फोडलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता कौशिकीने सुद्धा शिक्षा दिलेली आहे, ती म्हणजे तुम्ही दोघांनी केदार आणि तारिणीची माफी मागायची, अगदी पाय धरून माफी मागायची आहे असं सांगितलेलं असतं. निशी आणि इकडे युवराजची आता छितू झालेली आहे, सगळ्यांच्या समोर त्यांची लायकी निघलेली असते. दयानंद काका तर भयानक असे चिडलेले असतात. त्यांना कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय घडतंय, कारण या सगळ्या गोष्टी माझ्याच घरात का घडत आहेत, या सगळ्याला कोण जबाबदार आहे, कोणामुळे हे सगळं झालंय, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. कारण माझाच मुलगा दुसऱ्या मुलाच्या जीवावर उठलेला आहे, दोन्ही भाऊभाऊ एकमेकांच्या जीवावर उठलेले आहेत, ही गोष्ट काही केल्या त्यांना सहन होत नसते. त्यानंतर दयानंद काका चिडलेले आहेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे की आता मी शांत राहणार नाही. आणि मग दयानंद काकांनी युवराजचं थोबाड फोडलेलं असतं, त्याला माफी मागायला लावलेली आहे केदार आणि तारिणीची. त्यामुळं आता युवराजचा इगो हर्ट झालेला आहे, कारण मी द खांडेकर आहे, द युवराज खांडेकर, या खांडेकर साम्राज्याचा मालक, हे सगळं माझं आहे, मी किंग आहे असं म्हणणारा युवराज आज त्याची लायकी निघलेली आहे. इतके दिवस कौशिकी त्याला त्रास द्यायला होती, पण आता घरात तारिणी आणि केदार दोघंही आल्यामुळं त्याची वाट लागत असते. आता मात्र तारिणीला खूप राग आलेला असतो, कारण याने जे केलेलं आहे ते खूपच भयानक असं आहे हे माहिती असतं. त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता युवराजने खूपच घाणेरडा डाव आखलेला आहे. केदार आश्रमामध्ये गेलेला असतो, म्हणजे तो जो अनाथ आश्रमामध्ये जात असतो, तिथे मुलांसाठी काम करत असतो, तिथे गेलेला असतो. आता मग युवराजने गुंडांना त्याचा फोटो पाठवलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र त्याने गुंडांना फोटो पाठवला आणि सांगितलेलं आहे. त्या गुंडांनी पण आता त्याला फोन केलेला असतो आणि ते गुंड त्याला म्हणू लागतात की हे सगळं जे काही घडत आहे
त्यामुळं त्याला राग आलेला असतो आणि तो म्हणतो की आता मी शांत राहणार नाही, कारण हे सगळं ज्याने केलेलं आहे त्याला मी शिक्षा घडवणार आहे, असं म्हणत युवराजला मारण्याची सुपारी त्याने दिलेली आहे. आणि त्याचबरोबर युवराजने सांगितलेलं आहे की केदारला मारून टाकायचं आहे, केदारला संपवायचं आहे, कारण केदारने आत्तापर्यंत खूपच अति केलेलं आहे आणि त्याला त्याची शिक्षा झाली पाहिजे असं सांगितलं जात असतं. त्याला संपवून टाका. मग आता केदार गाडीवरून निघालेला असतो आणि त्याचवेळी ते गुंड काट्या कुऱ्हाडी घेऊन तिथं धावून गेलेले आहेत. केदारला खाली पाडलं जातं. केदारच्या डोक्याचं हेल्मेट निघतं. केदार तसा काही लेचापेचा नाही आहे. ते किती 10 माणसं आली तरी त्यांना तो धूळ चारणार आहे आणि खरंच केदार त्या गुंडांची धुलाई करायला सुरुवात करतो. एकेकाला धूत असतो, परंतु केदारचं लक्ष जातं, कारण त्याच्या लक्षात येतं ते म्हणजे समोरून गाडी घेऊन युवराज आलेला आहे आणि युवराज या सगळ्याचा व्हिडिओ काढत आहे, कारण केदारने त्या गुंडांची धुलाई करायला सुरुवात केलेली असते. परंतु केदार जेव्हा युवराजला पाहतो तेव्हा केदार म्हणतो की नाही, आता मी नाही मारू शकत, कारण मी जर या गुंडांची धुलाई केली तर मात्र सगळ्यांच्या समोर सत्य येईल आणि त्याचबरोबर सगळ्यांना कळेल की माझं म्हणजे मी कोण आहे. म्हणजेच केदार त्या गुंडांची सहज धुलाई करू शकत होता, परंतु ती गोष्ट मात्र होऊ शकत नाही, कारण जेव्हा हे सगळं घडत आहे आणि तेव्हा मात्र आता केदारला ते गुंड मारू लागतात. केदार रक्तबंबाळ झालेला असतो आणि इकडे युवराजने व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि त्या व्हिडिओ कॉलवरती तो बोलत आहे, तो व्हिडिओ बनवत आहे, एवढं सगळं त्याचं चाललेलं आहे. आणि त्याचवेळी केदारची अवस्था खूप बिकट झालेली आहे आणि इकडे युवराज मात्र आता खाली पडलेला आहे. केदार मात्र खाली पडलेला आहे, गुंडांनी त्याला मारलेला आहे. आणि त्याचवेळी युवराज इकडून सांगत आहे की दगड घाला आणि फोडा त्याचं डोकं. आणि तारणीचा फोन आलेला आहे. हे सगळं काय होतंय? तारणी म्हणते, केदार तू कसा आहेस? केदार तू कुठं आहेस? काय झालंय नक्की? असं म्हणत तारणी विचारू लागते. परंतु इकडे तारणी आणि केदार या दोघांनीही 26 जानेवारीची तयारी केलेली आहे. आश्रमात 26 जानेवारीचा कार्यक्रम आहे आणि त्या दिवशी केदारवरती जीवघेणा हल्ला झालेला आहे. तारणीशी तो बोलत असतो, एवढा मार खाऊनही तो उठलेला असतो, पण त्याच वेळी पाठीमागून गुंड काठी घेऊन येतो आणि केदारच्या डोक्यामध्ये ती काठी घातलेली आहे. केदार खाली पडतो, त्याचा मोबाईल खाली पडतो. तारणीला त्या क्षणी कळतं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि मग मात्र तारणी जोरात किंचाळते, केदार केदार करून तारणी ओरडते. इकडे युवराजने मात्र त्या नालायक माणसांना सांगितले की डोक्यात त्याचा दगड घाला आणि त्याचा द एंड करून टाका, कारण युवराज खांडेकरशी जी माणसं चुकीचं वागतात त्यांचा शेवट कसा होतो ते कळलं पाहिजे, असं म्हणत युवराजने इकडे केदारची वाट लावलेली आहे. केदारच्या डोक्यात दगड घातलाय आणि केदार रक्तबंबाळ झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.